पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात माळशिरस गावाजवळ एका टेकड्यावर वसलेले प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर म्हणजे हे भुलेश्वर मंदिर आहे, जे भगवान शिवाचे एक प्रसिद्ध जागृत देवस्थान मानले जाते. इथे असा बोर्ड देखील तुम्हाला दिसतो, ज्याच्यावरती पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. तसं हे मंगलगड होतं, पण अनेक गोष्टींमुळे इथे त्याचं पूर्ण नामशेषच हा गड झालेला आहे. हा आहे पूर्ण भुलेश्वरचा घाट, जो अतिशय सुंदर आहे, निसर्गरम्य आहे. श्रावण महिन्यात तर इथे तुम्ही गेलंच पाहिजे, कारण की पडणारा पाऊस आणि सभोवताली असणारी हिरवळ ही अतिशय सुंदर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्ही आधेमध्ये असे जे गडाचे बुरुज आहेत ते तुम्हाला दिसतील. हे आहे भुलेश्वर मंदिराचं कळस. त्याच पद्धतीने अशा रीतीने इथून आपण एंट्री करणार आहोत मंदिरामध्ये. तर एंट्री करतानाच तिथे अनेक आपल्याला शिल्पे इथे दिसत आहेत, दगडात रोवलेली. समोर मोठी घंटा आहे आणि इथूनच आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा आहे. तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहिलात तर अतिशय सुशोभित आणि खरंच रमणीय असा हा निसर्ग तुम्हाला तिथे अनुभवायला मिळेल. एक प्रकारची शांती तिथे आपल्याला पाहायला मिळते. जसे तुम्ही आत जाल तसं हे पूर्ण पहिल्यांदा मोकळ्या खोलीसारखं एक तुम्हाला द्वाराजवळच काय होईल तर एक जागा मिळेल आणि तिथून आपल्याला या छोट्याशा गुहेतून आत जायचं आहे. समोर गेल्याच आपल्याला तिथे समोर हनुमानाची मूर्ती दिसते आणि तिथून आपल्याला आत असे थोडेसे पायऱ्या चढत आपल्याला मेन मंदिरात प्रवेश करायचा आहे. पूर्ण हेमाडपंथीसारखं शिल्प आहे हे, पण त्याच्यापेक्षा देखील अतिशय उच्च लेवलचं शिल्प आपण याला म्हणू शकतो. हेमाडपंथीपेक्षा देखील उच्च लेवलचं जे काही कोरीव काम आहे ते इथे केलेलं आहे त्यांनी. आणि आज तागायत भारतातील अनेक शिल्पांमधील अतिशय रेखीव आणि अजूनही टिकून असलेली शिल्पे इथे आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही ते बघू शकताय. जवळजवळ सगळ्या भिंतींवरती अनेक युद्ध प्रसंग दाखवलेले आहेत. रामायण, महाभारत यांमधले काही प्रसंग इथे दाखवलेले आहेत, कोरलेले आहेत. तुम्ही जसे आत जाल तसतसे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे दिसेल, जाणवेल. हा नंदी आहे आणि इथे कासवाच्या स्वरूपातली ही एक मूर्ती इथे आढळते. हे आहे मुख्य मंदिर आणि तिथे असलेलं हे शिवलिंग, जे जागृत देवस्थान आहे. अनेक भिंतींवरती उत्तर भिंतीला म्हणला तर महाभारतातील अनेक प्रसंग तुम्हाला इथे कोरलेले दिसतील आणि दक्षिण भिंतीवरती रामायणातले जे काही प्रसंग आहेत ते आपल्याला कोरलेले दिसतात. तर जसं हे अतिशय सुंदर मंदिर आहे तसं अभ्यासासाठी देखील हे मंदिर अतिशय सुंदर बघण्यासारखं मंदिर आहे. जवळजवळ आपण जेव्हा वेरूळ, अजंठाच्या लेणी पाहतो, तिथे जे कैलास मंदिरात पाहतो त्या प्रकारचे अनेक शिल्पे इथे त्यांनी कोरलेले आहेत प्रत्येक भिंतींवरती. तर ते तुम्हाला मिळतील. अनेक ठिकाणी असे छोटे छोटे मंदिरं आहेत, पण त्यातले जे काही देवदेवता आहेत ना ते आता सध्या नामशेष झालेले आहेत तिथे. पण अशा रीतीने तुम्हाला अनेक ठिकाणी वेली, बुट्ट्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि तिथून असलेले वेगवेगळ्या प्रकारचे द्वारपाल, हे सगळे अनेक आपल्याला इथे शिल्पे पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने फोटो सेशनसाठी देखील अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे. आणि पूर्ण मंदिर पाहून झाल्यानंतर आपण जेव्हा ह्या छोट्याशा दरवाजातून बाहेर पडतो ना, तेव्हाचा जो तिथला रमणीय जो ते काही तुम्हाला दृश्य दिसेल ना, ते अतिशय बघण्यासारखं. आणि आता तर पावसाळा आहे, श्रावण महिना आहे, त्यामुळे तर आता हल्ली बघण्यासारखंच तिथे आणि फोटो सेशनसाठी अतिशय सुंदर जागा तुम्हाला ही वाटेल आणि अतिशय रमणीय आणि शांत जागा आहे. मंदिर देखील अप्रतिम आहे. तर नक्की या मंदिराला तुम्ही भेट द्या.